आज होईल उद्या होईल म्हणता म्हणता अखेर लग्नाचा दिवस उजाडला। नवरदेव आणि वराडी मंडळीही मंडपात आले। आता काही वेळातच लग्नाचा मुहूर्त साधून लग्न लागणार होते। त्या क्षणाची वाजंत्री, वराडी आणि नवरा नवरी आतुरतेने वाट पाहत होते। इतक्यात कोणीतरी नवरीच्या अंगावर पांढरे कोड असल्याची अफवा पसरवली आणि तिला कपडे उतरवण्याच्या अग्निदिव्यातून जावे लागले। उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात ही घटना घडली। जय हिंद नावाच्या एका तरुणाने तीजा नावाच्या एका मुलीशी लग्न ठरले होते, पण तीजाच्या अंगावर पांढरे कोड असल्याचं जय हिंदच्या नातलगांनी त्याला सांगितलं। त्यामुळे जय हिंदने लग्न करण्यास नकार दिला। कोणतीही खातरजमा न करता जय हिंदच्या नातलगांनी या मुद्द्यावरून जोरदार गोंधळ घालायला सुरुवात केली। त्यानंतर हे प्रकरण सरळ पोलिसात गेलं। पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूचे मंडळी आले। बरीच वादावादी झाली। त्यानंतर पोलीस ठाण्यातीलच एका रूममध्ये नवरीला नेण्यात आले आणि जय हिंदच्या महिला नातलगांसमोरच तिचे कपडे उतरवून तिच्या अंगावर पांढरे डाग नसल्याची खातरजमा करण्यात आली। त्यानंतर गावची पंचायत बोलवण्यात आली आणि दोन्हीकडील वडीलधाऱ्या मंडळींनी लग्न समारंभ पार पाडण्याचा निर्णय घेतला। जय हिंदनेही तिजाच्या कुटुंबियाची माफी मागितली। त्यानंतर पोलिसांसह सर्व वराती मंडळी लग्न मंडपात परत आले आणि धडाक्यात लग्नाचा बार उडवून दिला। दरम्यान मुलीच्या वडिलांनी पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घेतली असून मुलाच्या वडिलांनी पोलिसात माफीनामा लिहून दिला असल्याचं पोलिसांनी सांगितलं। PCMC न्यूज रिपोर्ट।